तुमचे पण सांधे दुखतात का? उठता बसताना त्रास होतोय, चालताना त्रास होतोय, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. या व्हिडिओमध्ये मी खुर्चीवर बसून एकदम साधे सोपे व्यायाम शिकवणार आहे. त्याच्यामुळे सांधेदुखी आपोआप कमी कमी होणार आहे. चला सुरुवात करूया. खुर्चीवर बसायचंय. बसण्याच्या जागी जर खड्डा असेल तर तिथे चादर नाहीतर अशी पातळ शिवशी ठेवा. पाय जर खाली लटकत राहत असतील, जमिनीला टेकत नसतील, तर पायांखाली सुद्धा काहीतरी ठेवा, म्हणजे एकदम व्यवस्थित बसता येईल. आणि जर तुमचं वय जास्त असेल तर खुर्चीला असं बाजूला आधार असेल हात वगैरे ठेवायला, तर अशीच खुर्ची घ्या. सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर, दोन्ही हात समोर. हाताचे पंजे आणि पायाचे पंजे वर खाली करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 रिलॅक्स. आता पायाची आणि हाताची बोटे पूर्णपणे मिटून घ्यायची आणि पूर्णपणे उघडायची. परत पाय समोर, हात समोर, बोटे पूर्णपणे जवळ घ्यायची, पूर्णपणे उघडायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. याने काय होतं, बोटांमधले, हाताच्या आणि पायाच्या बोटांमधले हे जे छोटे छोटे सांधे आहेत ते देखील मोकळे व्हायला आणि लवचिक व्हायला मदत होते. काय करायचंय, पाय वर खाली करायचे फक्त, म्हणजे गुडघ्याच्या सांध्याला आराम मिळणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. आता काय करायचंय, वर आणि खाली करायचे. मागून टाचा उचलायचं, खाली पुढून बोट उचलायची, बोट खाली टाचावर, टाचा खाली बोटावर. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. आता हात आणि पाय दोन्ही वर खाली करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. आता हातांची करूया. दोन्ही हात समोर, तळवे छाताच्या दिशेने, हात कोपऱ्यात वाकून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. आता दोन्ही हात वर घ्यायचे आणि डावीकडे आणि उजवीकडे वाकायचे. पाठ सरळ ठेवायची. 1 जेवढं शक्य होईल तेवढं, 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. खाली खांद्यांचे व्यायाम करूया. खांदे फक्त गोल फिरवायचे. हात मांडीवर ठेवा किंवा खुर्चीवर ठेवा आणि असे गोल फिरवायचे.
पुढून मागे, पुढून मागे. 1 2 3 4 5. आता मागून पुढे आणायचे. 1 2 3 4 5. रिलॅक्स. पाय दुसऱ्या गुडघ्यावर ठेवायचा आणि पायाचा गोल फिरवायचा आहे. बोटांनी पायाची बोटे पकडा. 1 घोट्यातून गोल फिरवायचा आहे. 2 3 4 5. आता उलट दिशेने. 1 2 3 4 रिलॅक्स. आता गुडघा जवळ आणायचा आहे. त्याचा आधार द्या आणि गुडघा जवळ घ्या. 1 2 3 4. हे हात ठेवायच्या जागेची जर अडचण होत असेल तर थोडं पुढे सरकून बसायचं. 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. दुसरा पायवर घेऊया. त्याच्या बोटाने पायाची बोटे पकडा. पाठ सरळ आणि घोट्यातून गोल फिरवायचं. 1 2 3 4 5. उलट दिशेने. 1 2 3 4 आणि 5. रिलॅक्स. आता थोडेसे मानेचे व्यायाम करूया म्हणजे मान पण रिलॅक्स होईल. सावकाश हळूहळू डोकायचंय मागे. तीन वेळा करूया. आता डावीकडे उजवीकडे. रिलॅक्स. आता कान खांद्याजवळ न्यायचे. सावकाश करायचे. जेवढं शक्य होईल तेवढं. जास्त ताण घ्यायचं नाहीये. सुरुवातीला हळूहळू करा. एकदम सावकाश. 2 3 5 अंकापर्यंत करा. नंतर हळूहळू काउंट वाढवत न्या. आणि रिलॅक्स. त्याच्यानंतर दीर्घ श्वसन करायचंय. रिलॅक्स मध्ये बसायचं. पाठ सरळ ठेवायची. शोल्डर पण रिलॅक्स मध्ये. आधी घेतलेला श्वास पूर्ण सोडून द्यायचा आहे. श्वास सोडा. नवीन श्वास घ्या. एकदम सावकाश सोडायचा आहे. अजून एकदा करूया. दीर्घ श्वास घ्या. सावकाश सोडा आणि रिलॅक्स. हे जे आता मी व्यायाम प्रकार सांगितले ते तुम्ही कधीही करू शकता. फक्त जेवल्यानंतर 2 तास करायचे नाही. आणि खुर्चीवर बसून आरामात हे करू शकता. जसं 10 दिवस झाले 15 दिवस झाले तुम्ही रेग्युलर केले तर आपोआपच सांधेदुखीमध्ये फरक पडायला सुरुवात होणार आहे. सांध्यांची क्षमता वाढणार आहे. ताकद वाढणार आहे आणि सांधेदुखी हळूहळू निघून जाणार आहे. तर नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा. धन्यवाद.